बुधवारी रात्री जंतर मंतरच्या बाहेर मोठा राडा झाला। आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, त्यांच्या लाठ्या हिसकावून त्यांना जबर मारहाण करण्यात आली। या सगळ्यावर सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी भाजप आमच्या शांततापूर्ण आंदोलनात गुंड पाठवून आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं। पण बुधवारी संध्याकाळी सोनम वांगचुक यांनी सरकारला एक पत्र लिहून आपल्या दोन मागण्या ठेवल्या। यामध्ये त्यांनी नीट पेपर फुटी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून चर्चेची मागणी केली। मागण्या मान्य केल्या तर मी उपोषण सोडतो असंही त्यांनी सांगितलं। पण सीजेपी मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे। खरं तर सीजेपी आणि वांगचुक यांचं आंदोलन प्रधानांच्या राजीनाम्याच्या एकमेव मागणीसाठी सुरू झालं होतं। पण आता वांगचुक आणि दिपके यांच्या मागण्यांचा सूर मात्र बदलल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे वांगचुक आणि दिपके यांच्या मागण्या वेगळ्या झाल्यात का असा सवाल आता केला जातोय। हे सगळं होत असतानाच सरकार सुद्धा हे आंदोलन हाताळण्यासाठी आता तयारीला लागलंय। जे.पी. नड्डा यांनी बुधवारी रात्री पत्रकार परिषदेत यावर चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं। तर गुरुवारी सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या नीट पेपर फुटीतल्या दोषींना शिक्षा देण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर नेणार असल्याचं जाहीर केलं। यामुळे दिपके आणि वांगचुक यांच्या मागण्या एक असल्या तरी त्यांच्या भाषा बदलल्यात का, त्यांच्यात फूट पडली आहे का, आणि यामुळे हे आंदोलन हाताळणं मोदी सरकारसाठी सोपं कसं होऊ शकतं पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। मंगळवारी रात्री केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी मेदांता हॉस्पिटलमध्ये जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली। तेव्हा त्यांनी वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली। त्यानंतर बुधवारी संध्याकाळी सोनम वांगचुक यांनी एक पत्र सोशल मीडियावर शेअर केलं, ज्यामध्ये त्यांनी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांचे आभार मानले। तसंच या भेटीवेळी आमच्या दोन मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यासाठी सरकार तयार असल्याचं आश्वासन मला दोन्ही नेत्यांनी दिल्याचं वांगचुक यांनी सांगितलं। त्या मागण्या कुठल्या तर ज्या विद्यार्थ्यांनी नीट पेपर फुटीनंतर स्वतःला संपवलं त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना योग्य ती भरपाई द्यावी, आणि दुसरी मागणी म्हणजे सरकार या प्रकरणाच्या जबाबदारीबद्दल संसदेत चर्चा करेल। तसंच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबद्दल सरकार विचार करेल। अशा दोन मागण्यांसाठी सरकारनं तयारी दाखवल्याचं सोनम वांगचुक यांनी सांगितलं। तसंच 20 जुलैला संसदेवरच्या मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही, त्यांच्यावर कोणत्याही केसेस टाकल्या जाणार नाहीत, अशीही मागणी सरकारकडे केल्याचं वांगचुक यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं होतं। याचबरोबर हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट करताना वांगचुक यांनी सांगितलं की सरकारकडून या मागण्यांबद्दल आश्वासन मिळालं तर मी माझं उपोषण सोडेन। सरकारकडून आश्वासन मिळालं तर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी विनंती करेन की त्यांनी सुद्धा आपलं आंदोलन थांबवावं आणि सरकारसोबत चर्चेसाठी पुढे यावं, असं आवाहन वांगचुक यांनी केलं। आता 28 जून पासून सोनम वांगचुक ज्यावेळी जंतर मंतरवर उपोषणाला बसले त्यावेळी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा ही त्यांची मागणी होतीच, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही त्यांची प्रमुख मागणी होती। ज्यावेळी त्यांना उपोषण सोडण्यासाठी देशभरातून विनंती करण्यात येत होती तेव्हा सुद्धा वांगचुक मला उपोषण सोडायला सांगण्यापेक्षा शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला सांगा असंच बोलत होते। पण तेव्हाची त्यांची मागणी आणि आताच्या त्यांच्या मागणीत मोठा फरक दिसतो। तेव्हा कुठल्याही परिस्थितीत राजीनामा ही वांगचुक यांची भूमिका होती, पण आता राजीनाम्यावर विचार असं वांगचुक यांचं म्हणणं आहे। सरकारनं राजीनाम्यावर विचार केला, चर्चा केली म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईलच याची कुठलीही खात्री नाही। त्यामुळे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सोनम वांगचुक यांनी आपली भूमिका थोडीशी मवाळ केली आहे का असंच आता बोललं जात आहे। आता दुसरीकडे बघूया जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या अभिजित दिपके आणि त्यांच्या कॉकरोच जनता पार्टीच्या भूमिकेबद्दल। अभिजित दिपके आणि त्यांचे समर्थक धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत, यावर कुठलीही तडजोड होणार नाही अशीच भाषा दिपकेंची आहे। बुधवारी संध्याकाळी सोनम वांगचुक यांनी आपल्या मागण्यांचं पत्र पोस्ट केल्यानंतर फक्त तासाभरातच कॉकरोच जनता पार्टीकडून आपल्या मागण्या जाहीर करण्यात आल्या। यातली पहिली मागणी होती शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना 1 कोटींची भरपाई, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचे खटले मागे घेणं, आणि चौथी मागणी म्हणजे मोर्चात लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणं। अशा मागण्या सीजेपीनं ठेवल्या। या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही असं सीजेपीकडून स्पष्ट करण्यात आलं। म्हणजेच वांगचुक आणि दिपके यांचं आंदोलन एकाच मागणीवर सुरू झालं होतं, त्यासाठी मंच सुद्धा एकच होता, पण आता दोघांच्याही मागण्यांच्या भाषेत मोठा विरोधाभास दिसून येतोय। इतकंच नाही तर सीजेपीकडून वांगचुक यांनी उपोषण सोडावं
आम्ही हे आंदोलन पुढे सुरू ठेवू अशी विनंतीही वांगचूक यांना करण्यात आली आहे। यावरून वांगचूक आणि दिपके हे एकमेकांपासून वेगळे झाल्याचे तर्क आता काढले जात आहे। या सगळ्यात मोदी सरकार हे सगळं आंदोलन हाताळण्यासाठी ॲक्शन मोडमध्ये कसं आलंय ते बघूयात। बुधवारी संध्याकाळी सीजेपीचे प्रवक्ते आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होईल असं सांगण्यात आलं होतं। जंतर मंतरच्या जवळ असलेल्या सेठ बंगल्यात सीजेपीच्या प्रवक्त्यांनी जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्यासोबत बैठक केली। यावेळी कोणत्याही मंत्र्याच्या घरी किंवा ऑफिसमध्ये आम्ही बैठकीला जाणार नाही अशी भूमिका सीजेपीकडून घेण्यात आली होती। 20 तारखेला आम्हाला नड्डांच्या घरी अनेक तास बसवून ठेवण्यात आलं आणि चर्चा फक्त काही मिनिटांचीच झाली, म्हणून यावेळी ही बैठक न्यूट्रल व्हेन्यूवर घेण्यात आली। तसंच सरकारनं एकतर जंतर मंतरवर यावं आणि चर्चा करावी, आम्ही कुठेही जाणार नाही अशी भूमिका सीजेपीकडून घेण्यात आली आहे। त्यामुळे सरकार एकीकडे चर्चेसाठी तयार असल्याचं दिसत असताना सीजेपीकडून मात्र आपल्या मागण्या जास्तच कठोर होत असल्याचं पाहायला मिळत आहे। जे.पी. नड्डा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली। राहुल गांधींनी बुधवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत एक प्रेझेंटेशन दिलं, तर विद्यार्थ्यांसाठी त्यांनी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे। पण यावरून नड्डांनी त्यांच्यावर टीका करताना इंडिया आघाडी शासित राज्यांमधल्या पेपरफुटीवर राहुल गांधी गप्प का बसलेत, त्यांना फक्त आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असा आरोप केला। तसंच आम्हाला या आरोप प्रत्यारोपांमध्ये पडायचं नाही, हा विषय मुलांच्या भविष्याचा आहे, त्यामुळे यावर आम्ही संसदेत चर्चेसाठी पूर्ण तयार आहोत। या चर्चेची वेळ विरोधी पक्षांनी ठरवावी, चर्चा किती वेळ व्हावी हे सुद्धा त्यांनीच सांगावं, सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढावा असं नड्डा म्हणाले। यावरून नड्डांनी सरकार याबाबत किती गंभीर आहे हे दाखवून देतानाच राहुल गांधींच्या हातातून हे आंदोलन काढून घेण्याचा प्रयत्न सुद्धा सरकारकडून होत असल्याचं दिसून आलं। तसंच सीजेपी आणि वांगचूक यांच्या मागण्यांवर आम्ही गंभीरपणे चर्चा करून त्यांना योग्य तो प्रतिसाद देऊ असंही नड्डांनी सांगितलं। ज्यावेळी जे.पी. नड्डांची ही पत्रकार परिषद दिल्लीत होत होती त्याचवेळी जंतर मंतरच्या बाहेर मोठा राडा झाला। जंतर मंतर बाहेरचं आंदोलन हिंसक झालं। आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, त्यांच्याच लाठ्या हिसकावून त्यांना मारहाण केली। त्यामुळे या शांततापूर्ण आंदोलनाला आता वेगळं वळण लागतंय का? जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन सुरू असलं तरी आता ठिकठिकाणी या आंदोलनाने पेट घेतलाय। हे आंदोलन आता घराघरात घुसलंय। सीजेपीच्या हातात हे आंदोलन राहिलं नसून ते हाताबाहेर जात चाललंय, ते आता विद्यार्थ्यांनी आपल्या हातात घेतलंय अशी चर्चा व्हायला लागली आहे। पण यावरून दिपकेंनी सरकारवरच आरोप केलाय। भाजप आंदोलनात गुंड पाठवून शांततापूर्ण आंदोलन भडकवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच यावर जाहीर भाष्य करत पेपरफुटी प्रकरण सरकार फास्ट ट्रॅकवर घेऊन दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी तयार असल्याचं सांगितलंय। या सगळ्यावरून आता दोन गोष्टी स्पष्टपणे दिसतायत, दिपके वांगचूक यांच्या मागण्यांमध्ये दिसत असलेला विरोधाभास आणि दुसरीकडे सरकारकडून घेण्यात आलेली चर्चेची भूमिका। यामुळे आता या सगळ्यातून तोडगा कसा निघणार? सरकार शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणार की त्यावर फक्त चर्चाच करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।